आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक घरांमध्ये गेलो, अनेक मस्त मस्त पदार्थ शिकलो आणि भरपूर सुगरण मैत्रिणींना सुद्धा भेटलो. आज सुद्धा मला एक मस्त अशी जोडगोळी भेटली. तर ही जोडगोळी कोण आहे त्यांची ओळख तर करून घेऊया. नमस्कार. ही आहे इंगळे फॅमिली, छाया इंगळे आणि धनश्री इंगळे. ओके, तुम्ही काय करता? मी ECTV मध्ये जॉबला होते आधी. हां, आता 10 वर्ष झाली मी DRS घेतली. आणि ही सुंदर कन्या काय करते? मी DY पाटील मध्ये डेंटल करते आता. महत्वाचा डॉक्टर. म्हणजे रात्री अपरात्री सुद्धा ज्याची अगदी काकुळतीने आठवण येते आपल्याला, असा होणारा डॉक्टर. पण तुम्ही दातच तोडता समोरच्याचे, म्हणजे पण तू इतकं गोड असलीस की तो आम्हाला पण वाटेल या डेंटिस्टकडे जावं. सो कूल, व्हेरी गुड. आणि बाकी काय काय आवडतं? घरात अजून कोण कोण मेंबर्स आहेत? घरी मोठी ताई आहे, पप्पा आणि छोटा भाऊ आणि आजी. ओके. आणि तुला काय काय आवडतं ग आईच्या हातचं? आई आता VRS घेऊन घरी आहे, म्हणजे मजा आहे ना तुमच्या तिघांची. सॉलिड. रोज अशी वेगवेगळी फरमाईश करता का ग? हो, आम्ही रोज करतो. मम्मी नॉनव्हेज चांगलं करते, नॉनव्हेज खूप आवडतं. आणि पराठे, काही असं छोट्या छोट्या गोष्टी पण लगेच आम्ही तयार करून देतो, सगळं आवडतं. क्या बात आहे. आणि आज आपण जे पदार्थ बघतो ते मात्र खूपच माझ्या आवडीचे आहेत. नुसता गोडा धोडाचा एपिसोड आहे हा ना. जबरदस्त. तुम्ही 2 पदार्थ दाखवताय आणि तू एकदा बनवणार आहेस ना. तुम्ही कुठचे दाखवताय 2 पदार्थ? मैद्याची फुलं आणि कणकण. आणि कलकल म्हणजे काय? ते कुठल्या कशापासून केलेलं आहे? कुठल्या रव्यापासून, बारीक रवा. पण कुठली खाद्य संस्कृती, म्हणजे कलकल कुठे बनवलं हे जातं? ऍक्च्युली ख्रिश्चन लोक बनवतात. अच्छा. आणि मैद्याची फुलं? क्रिसमसला ते लोक जास्त बनवतात. मैद्याची फुलं पण? मैद्याची फुलं मँगलोर वगैरे ख्रिश्चन आहेत ना, त्या साईडला ते लोक बनवतात. तुमचं कुठे किंवा माहेर? केरला. माझं माहेर सातारा, कराड. आणि तू काय बनवणार आहेस? मी चॉकलेट बिस्किट केक बनवणार. यम, वाव. चॉकलेट बिस्किट मध्ये तो एगलेस असेल ना? एग्स पण टाकू शकतो त्याच्यात, पण मी एगलेस बनवणार. केक तुझा तू इन्व्हेंट केला आहेस का कोणी शिकवलं? हो, मी आणि माझ्या मैत्रिणीने इन्व्हेंट केलेला. तर आता हे तिन्ही पदार्थ आपण बघणार आहोत, पण सुरुवात आपण तुमच्यापासून करूया ना, गुरुपासून सुरुवात करूया नाही का? तर पहिला पदार्थ कलकल का फुलं? कलकल. कलकल. ओके. तर आता हे कलकल बनवायला घेऊया. तर साहित्य लिहून घ्या, काय काय घेतोय आपण. 250 ग्रॅम बारीक रवा आणि 70 मिली साखरेचा पाक, नारळाचं दूध आणि तळण्यासाठी तेल. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. आणि आता आपण हे दोन्ही भिजवून घेऊ. पण घट्ट भिजवायचं कसं? एकदम घट्ट भिजवायचं. एकदम घट्ट भिजवता. आणि भिजवताना त्याच्यामध्ये मीठ आणि करून तूप घाल. तूप. ओके. बारीक रवा आहे का? बारीक रवा आहे. बारीक रवा ना. साधारणतः किती तास ते भिजवायचं? 2 तास भिजत घालायचं. आणि पाणी नाही वापरायचं, फक्त नारळाचं दूध. आणि चिमूटभर मीठ. हां, चिमूटभर मीठ. आपण जे मिश्रण एकत्र केलं, रवा, तूप आणि दूध घालून, आणि ते घट्ट भिजवून कुटून पण घेतलं ना. एकदम तुम्ही बघताय ते व्यवस्थित एकजीव झालं पूर्ण ते कुटून घेतल्यामुळे. आणि आता कसं करायचंय ते मला दाखवा. हा पनीर आहे तेलाने. ऍक्च्युअल पणी म्हणजे कंगवा घेतला ना मी. हो हो. मग तेल लावायचं. त्याला सुद्धा थोडं ब्लेसिंग करून घ्यायचं, म्हणजे ते टाकल्यावर चिकटणार नाही. मी फर्स्ट टाइम बघते हा प्रकार, पहिल्यांदा. ह्या फण्या माझ्या वेगळ्या असतात, म्हणजे हे बनवायसाठी मी प्रश्नच नाही. वेगळ्या ठेवते. आणि मी हे असे छोटे छोटे गोळे करायचे, त्याच्यावर असं दाबायचं आणि हे असं प्रत्येक असं ह्याला दाबत जायचं. हे असं फोल्ड करत पुढे, कारण ते तळताना मोकळं नाही झालं पाहिजे, असं बंदच राहायला पाहिजे, म्हणून दाबायचं. आणि परत ते उतरवल्यावर असं गोल फिरवायचं. असं करायचं. मस्त. ते त्याला असे छान रिंग झाल्या ना. रिंग त्यालाच चांगलं दाबलं की ते येतं. असं चांगली तोंड हे मिटली पाहिजे. एंड जो त्याचा हे जो आहे ना, तो चांगला चिकटला पाहिजे. हे जे तुम्ही बघताय टोक जे त्याचं आहे ते पूर्ण प्रेस होऊन बंद झालं पाहिजे, नाहीतर मग मला वाटतं ते तळताना असं संपूर्ण उघडलं जातं ते.
ते उघडलं नाही गेलं पाहिजे. हा, मग ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे याच्यामधली. त्याच्यासाठी हे असं प्रत्येक वेळेला असं दाबायचं, अगदीच व्यवस्थित दाबून घ्यायला दाबायचं आणि मग लास्टला असं आणि फिरवून पण घ्यायचं. ओके, तर मी आता शिकते आणि थोडी त्यांना मदत करते अजून एक कगवा घेऊन, तर ते भरपूर होईल. ठीक आहे, मग हे थोडेसे करून घेऊया म्हणजे तळता येतील. आम्ही दोघींनी गप्पा मारत आता बऱ्यापैकी हे करून घेतलेले आहेत आणि आता हे तेल तापत टाकलं हां. त्याच्यात एक एक नाजूक नाही असं डायरेक्ट सगळं. पण तूप घातलेलं असतं हां. थोडं आणि हे तेलकट भाजून. आणि ह्याचा रंग साधारणतः असं लाईट ब्राऊन हां, गोल्डन. लाईट ब्राऊन असं आणि एकदम मंद गॅसवर तळायचे. हां, कारण ते आपण असं इतकं गुंडाळलंय की ते पीठ आतपासनं झालं पाहिजे चांगलं. तर हे व्यवस्थित मोठा करून गॅस घेऊया. केला की आतपर्यंत हां. मग ते खुसखुशीत तळले पण जातात. बरोबर. आणि आता नंतर ते परत पाकात नंतर घालायचं. पाक नाही, पाक करायचा आणि ह्याच्यावर ओतायचा. ओतायचा. आणि ते ओतताना चांगलं हलवायचं म्हणजे सगळ्याला लागला पाहिजे. ठीक आहे, चला मग त्याची तयारी करूया. आपण जे मस्तपैकी कलकल तयार केले होते ते तळून आलेले आहेत. कलर पण तुम्ही बघताय, हा मस्त कलर आलाय गोल्डन आणि घट्ट पाक घेतलेला आहे ना. नाही. काय प्रमाण कसं घेतलं? साधारण पाव किलो असेल तर एक वाटीभर साखर आणि साखर भिजेल एवढं पाणी. एवढंच पाणी हां, घ्यायचं फक्त जेमतेम. भिजेल एवढंच. हो. हां. आणि बाजूला कडेला साधारण थोडं पांढरं होईपर्यंत पाक करायचा. चिकट व्हायला आलं आणि पांढरं दिसायला हां. लागलं की गॅस साधारण बंद एकतारी करायचा. पाक. हो, तो पसरला पाहिजे कारण चांगला. ह्याच्यावर चांगलं ओतून पसरला पाहिजे ओके, सगळीकडे. कसं करताय? म्हणजे ते गार झाल्यानंतर ते हां, गार घट्ट होईल झालं की ना. हां घट्ट येणारच. हा, गार झालं की मस्त त्याच्यावरती ते साखरेचं असं कडक कोटिंग येईल ना. हो. आणि कलकल रेडी होईल. हे करून ठेवायला भरपूर मेहनत पाहिजे. तर आता हे कलकल रेडी झालेलं आहे, पण एक तद्दन जोक असा की त्याचं कलकल रेसिपी न घेता आज अवी रेसिपी घ्यायची. तर पटकन साहित्य आणि कृती घ्या. रेडी झालं. कलकल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 250 ग्रॅम रवा, 70 ml साखरेचा पाक, नारळाचं दूध, तेल, मीठ आणि तूप. कृती: एका बाउलमध्ये बारीक रवा घेऊन त्यामध्ये नारळाचं दूध, गरम साजूक तूप आणि मीठ घालून रवा 2 तास भिजवून ठेवावा. या रव्याच्या कणकेचे लांबट आकाराचे कलकल करून कलकल गरम असतानाच त्यांना साखरेचा पाक लावून ठेवावा.